विषय काल जो शासनाने जो शिलाई मशीन आणि घरघंटी वाटपाचा जो कार्यक्रम सर्टिफिकेट देण्यासाठी आयोजित केला होता, त्या कार्यक्रमासंदर्भात जे काही घडलं तिथे, जी काही गर्दी, जो काही आक्रोश असेल, जे काही असेल ते सगळं महिलांना खूप सहन करावं लागलं. पोलिसांचा लाठीमारसुद्धा सहन करावा लागला त्याच्यामध्ये महिलांना. दिवसभर छोट्या मोठ्या मुलांना घेऊन आलेली ते सुद्धा त्यांनासुद्धा सगळं सहन करावं लागलं. आणि मुळात म्हणजे हा शासनाचा कार्यक्रम असताना तिथे पक्षीय कार्यक्रम कसा झाला, पक्षीय भाषणं कशी झाली, हा महत्त्वाचा विषय आहे. कार्यक्रम शासनाचा आहे, हा कलेक्टर निधी आहे. कलेक्टर निधी हा महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून हा निधी कलेक्टर निधी म्हणून ह्या महापालिकेला मिळालेला आहे, त्या निधीच्या अंतर्गत आहे. मग इथे हे पक्षीय राजकारण कशासाठी? मग हे अधिकाऱ्यांवर दडपशाही आहे का, दबाव आहे का? या दबावा अंतर्गत महापालिकेचे अधिकारी काम करतात का, असा आमचा प्रश्न आहे. तक्रारी आल्या कालच्या कार्यक्रमाच्या, त्या अनुषंगाने आम्ही आज आयुक्त मॅडमना भेटायला आलोय की कुठल्या प्रकाराचा कार्यक्रम काल तुम्ही घेतला किंवा कुठल्या पक्षाच्या दबावाखाली तुम्ही KDMCचा कार्यक्रम आहे सांगून महिलांना खोटं बोलून तुम्ही बोलवलं आणि काही नाही दिलं आणि त्यांचे हाल झाले. जे हाल झाले त्या प्रत्येक महिलेला तुम्ही विचारू शकता की त्यांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुद्धा त्रास झाला त्यांचा. त्याच्यासाठी आम्ही तो एक पत्र दिलंय आयुक्त मॅडम, उपायुक्त मॅडमना आणि त्याचा जाब आम्ही विचारणार आहोत पत्राद्वारे त्यांच्या. आता उपायुक्त मॅडमचं भाषण झालं तिथपर्यंत योग्य होतं. त्याच्यानंतर छाया वाघमारे या ज्या नगरसेविका आहेत, माजी नगरसेविका शिवसेना शिंदे गटाच्या, त्यांनी तिथे फक्त शिवसेनेला कसं मतदान करायचं, आमचा नेता कसा रात्रदिन काम करतो ह्याची जर प्रसिद्धी तुम्ही शासनाच्या कार्यक्रमामध्ये देताय, मग त्याचं शून्य आहे. शासन दरबारी कार्यक्रम शून्य आहे तुमच्यामध्ये. यापुढची भूमिका काय? आम्ही आयुक्त मॅडमचा पाठपुरावा घेणार की का असं झालं आणि लाभार्थ्यांना कधी लाभ देणार आहे. आणि आता लाभार्थ्यांना बोलू नका, त्यांचा त्रास करून घ्यायला, तुम्ही त्यांच्या घरात पोचायचं आहे. आता त्यांनी सांगितलं की विशिष्ट पक्षासाठी वगैरे करता येतं असं, पण आपण जी लॉटरी आहे ती सर्व पेपरमध्ये प्रसिद्ध केली होती, जाहीर सूचना दिली होती आणि जे अर्ज आले त्याचीच आपण स्क्रुटिनी केलेली आहे, छाननी केलेली आहे. त्यांनी जो आता आरोप केलेला आहे की पुढचा कार्यक्रम कुठल्याही पक्षाने घेऊ नये, या कुठलाही पक्ष याच्यामध्ये इंटरफेअर करतो असं मते नाही, याबद्दल मी काही म्हणू शकत नाही, कारण आपण हा कार्यक्रम केला होता काल. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.